बदलापूर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर आलेली आहे। बदलापूर प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठला होता, जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी। रेल रोको आंदोलन देखील यावेळी करण्यात आलं। आता अशीच एक घटना अमरावतीमधून समोर आलेली आहे। घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर दुचाकीनं गावी सोडण्याच्या बहाण्यानं एसटी बसची वाट पाहत उभी असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकानं मार्डीच्या जंगलात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8:30च्या दरम्यान घडली होती। या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुरहा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली आहे। पीडिता ही अमरावती येथील शाळेत 9वीच्या वर्गात शिकते आणि दररोज एसटी बसने ये-जा करते। शनिवारी संध्याकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती। याच दरम्यान अमरावती इथं असलेल्या सरपंच पुत्रानं गावाच्या वाटेवर तिला हेरलं। त्यांनी तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला, तेव्हा विद्यार्थिनीनं सुरुवातीला नकार दिला। त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली। मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर असल्यानं आरोपीनं अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेनं वळवली आणि तिच्यावरती अत्याचार केले। ये ऐसा समूर में आया है कि लड़की अपने ट्यूशन के लिए अमरावती सिटी में आई थी और ट्यूशन खत्म होने के बाद में फिर जब वो घर जा रही थी तो उस टाइम पे आरोपी ने 2 व्हीलर पे विक्टिम को लिफ्ट देने के बहाने से घर तक छोड़ने के बहाने से फिर मोटरसाइकिल पे बिठा के फिर वहाँ से उसको लेके गया।